बरं, आता कालच्या याच्यात आपण काय बघितलं की सगळी महाराष्ट्र पोलिसाचा इतिहास बघितला, त्याच्यानंतर जे काही आपली रँकिंग असते अधिकाऱ्यांची ती सगळी बघितली. ठीक आहे, तर त्या रँकिंगची एक आपण जरा उजळणी घेऊया. ठीक आहे, आणि मग काल शेवटी आपण शेवटच्या स्लाइडमध्ये हे पण बघितलं की जेवढे पण अधिकारी आहेत त्यांच्या गाड्या असतात, अधिकाऱ्यांच्या 3 गाड्या अतिशय महत्वाच्या, उच्च स्तरीय अधिकारी आपल्या पोलीस प्रशासनातले, तर त्यांच्या गाड्यांना स्टार आणि त्यांच्या गाड्यांचा झेंडा ते सुद्धा बघितला होता आपण. बरोबर, आता एक लक्षात घ्या, एक रिव्हिजन फक्त असं की पोलीस डिपार्टमेंटमध्ये तुमची रँकिंग जी ज्येष्ठता क्रम आहे तो आपण एकदा बघू, आणि एंट्री कुठून होते अशावर प्रश्न विचारला जातो. एंट्री कुठून होते आणि कोणतं पद हे तुमचं फक्त प्रमोशनने भरलं जातं, पदोन्नतीने भरलं जातं, असा प्रश्न विचारला जातो का नाही? यस. सगळ्यात बेसिक आपला प्रायमरी लेवलला कोण आहे तुमचं? यस, पोलीस कॉन्स्टेबल. ठीक आहे, यस, पीसी. त्याच्यानंतर वर गेले तुमचं तर पोलीस नाईक असता. ठीक आहे, त्याच्यावर गेले तर तुमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणजे आपले हवालदार. ठीक आहे, त्यांच्या वर प्रमोशनने गेले तर काय असतं आपले ASI, यांना म्हणतात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. अलग लक्षात, सहाय्यक उपनिरीक्षक थोडक्यात म्हणतात. ठीक आहे, यांना एक शब्द पण आहे काय, जमादार. ठीक आहे, त्याच्या वर गेले तुम्ही वर तर असतो तुमचा PSI, पोलीस उपनिरीक्षक ज्यांना म्हणतो, यांना काय म्हणतात? ठीक आहे, त्याच्यानंतर यांचं प्रमोशन होतं कशासाठी? API, काय म्हणतात यांना? असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक. ठीक आहे, त्याच्यावरचं प्रमोशन असतं तुमचं PIचं. ठीक आहे, यांना काय म्हणतो आपण? पोलीस निरीक्षक. ठीक आहे, आणि जर समजा आयुक्तालयात असेल तर अजून एक सिनियर PI पण असतो, यांना सिनियर PI पण म्हणतो आपण. जिल्हा पोलीसचं एक थोडक्यात सांगतोय. याच्या पुढचं जे असतं तुमचं काय असतं ते DYSP, जिल्हा पोलीस मध्ये DYSP, आणि आयुक्तालयात तोच असतो ACP. ठीक आहे, त्याच्यावर असतात तुमचे IPS मध्ये ते थोडक्यात DCP किंवा ऍडिशनल SP म्हणतात. जिल्ह्यात यांना ऍडिशनल SP म्हणतात. असा म्हणजे नाशिक ग्रामीण म्हणा, धुळे म्हणा, जळगाव म्हणा, तर ऍडिशनल SP म्हणतात. आणि जर हेच आयुक्तालयात असतील तर यांना DCP म्हणतात. ठीक आहे, आणि यांच्यावर असतात तुमचे सगळ्यात महत्वाचे, जिल्ह्यात असेल तर SP, आयुक्तालयात असेल तर CP. ठीक आहे, बरं. तर आता एक लक्षात घ्या, एक प्रश्न अजून भरतीला आपल्याला विचारला जातो की ह्या पदांमध्ये तुमची एंट्री कुठून होते? पोलीस डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला सर्व्हिस करण्यासाठी किती एंट्रीज आहे? ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाची इथे लक्षात घ्या, इथे आपली पोलीस भरती, महाराष्ट्र शासन पोलीस भरती राबवतो, ही एक एंट्री. त्याच्यानंतर दुसरी आहे तुमची PSI, हे कोण कंडक्ट करतं? MPSC कंबाईन ग्रुप B. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरी एंट्री होते तुमची DYSP किंवा तुमचा ACP लेवलला. ठीक आहे, ही तिसरी एंट्री. आणि हे कोण कशातनं निवडले जातात तुमचे? राज्यसेवा MPSC. आणि चौथी एंट्री सगळ्यात महत्वाची ती असते तुमची इथे IPS, कंडक्ट कोण करताय? UPSC. आलं लक्षात? हा बेसिक ज्येष्ठता क्रम तुमच्या जिल्ह्यातला. ठीक आहे, महाराष्ट्रातला पूर्ण बघितला होता आपण. इथून पुढे कोण काय, मग DIG, IG, त्याच्यानंतर ऍडिशनल DG, मग DG वगैरे सगळ्या गोष्टी आपण कालच्या लेक्चरला बघितल्या होत्या. ठीक आहे, आता इथून पुढे आपण बघणार आहोत की महत्वाच्या संस्था पोलीस प्रशासनातल्या कोणत्या कोणत्या आहे. आपल्या महाराष्ट्र पोलीसच्या पण बघू आणि केंद्र सरकारच्या पण बघू. ठीक आहे, आता ट्रेनिंग सेंटर सगळ्यात महत्वाची म्हटली तर हे आपल्या नाशिकचा वैभव असलेलं एक सुंदर ठिकाण, प्रत्येक PSIचा आणि DYSPचं एक ड्रीम प्लेस म्हणजे आमचा MPA. फुल फॉर्म काय याचा? महाराष्ट्र पोलीस अकादमी. ठीक आहे, याला आधी PTC म्हणायचे, पोलीस ट्रेनिंग सेंटर. ठीक आहे, आपण हायफाय नाव करून मस्त त्याचं आता काय केलं, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी. ठीक आहे, यस. कुठेही नाशिकमध्ये. ठीक आहे, यस. त्याच्यानंतर इथे या प्रबोधिनीत, ठीक आहे, या अकॅडमीत कोणाकोणाचे ट्रेनिंग होता थोडक्यात, तर PSIचे होते, DYSPचं होतं, आणि हेच समकक्ष ACP, ते यांना काय म्हणतात इथे ट्रेनिंग दिली जाते. त्याच्यानंतर तुमचे RTOचे इन्स्पेक्टर असतात का, MVI वगैरे, तर त्यांची सुद्धा ट्रेनिंग इथेच केली जाते. ठीक आहे, यस. यांचे जे प्रिन्सिपल असतात, प्राचार्य म्हणतात त्यांना, हा IPS दर्जाचा अधिकारी असतो. ठीक आहे, सुंदर आहे, जाऊ कधी एखाद दिवशी आपण बघायला. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी तुमची अकॅडमी येते MIA, महाराष्ट्र इंटेलिजन्स
अकॅडमी म्हणजे महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी, ठीक आहे. इथे ट्रेनिंग दिलं जातं थोडक्यात, ठीक आहे. पुण्यात ही संस्था आहे. तर सुरक्षा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना घातपात विरोधी, दंगा काबू, बॉम्बशोधक इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण इथे दिले जाते. MIA आणि CID आणि SID ह्या वेगवेगळ्या आहे, त्यांचा फरक लक्षात घ्यायचा, ठीक आहे. अशी संस्था आहे, मस्त छान, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची, त्याच्यानंतर हा ही सुद्धा नाशिकला आहे. काय नाव आहे? यस, कधी जर जमलं आपल्याला तर जाऊ आपण इथे, ठीक आहे. तर पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना आणि कधी कधी PI लेवलच्या अधिकाऱ्यांना, पोलीस निरीक्षक यांना सुद्धा शास्त्रोक्त गुन्हे तपासासंबंधी, शास्त्रोक्त म्हणजे एक थोडक्यात क्राईम डिटेक्शन कसा असावा, थोडक्यात तुम्हाला ऐकलं असेल एक जनरल नाव असं डीबीची व्हॅन, आलं लक्षात. हे DB वाले जे लोक असतात तुमच्या पोलीस स्टेशनला, त्यांना ट्रेनिंग, गुन्हे शोधायचं कसं, ठीक आहे, त्याचं पूर्ण प्रोसेस काय असते त्याचं ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जातं. हे सुद्धा कुठे आपला, यस, नाशिकला कुठे माहिती तुम्हाला? यस, इथे कृषीनगर जॉगिंग ट्रॅक माहिती तुम्हाला, बॉयज टॉईंटच्या समोर, तिथे त्या कॉर्नरला छान आहे, मस्त बिल्डिंग बनवली आत्ताच नवीन, ठीक आहे. यस, त्याच्यानंतर तुम्ही जर पोलीस भरती झाला तर ह्या वेगवेगळ्या ठिकाणी तुमचा प्रशिक्षण केंद्र आहेत. तर कुठे कुठे ते आपण बघूया. बरं, आता हे जे काही प्रशिक्षण प्रमुख असतात तुमचे, म्हणजे प्रशिक्षण केंद्र असतात, तर यांच्या प्रमुखांना आपण काय म्हणत असतो? प्राचार्य म्हणत असतो, ठीक आहे. आणि SRPFच्या एकाच ठिकाणी होते, ते म्हणजे तुमचा नानवीज दौंड. SRPF पोलीस जर झाला तुम्ही तर तुमचा इथे दौंड इथे नानवीज केंद्र आहे, तर तिथे तुमचं ट्रेनिंग सेंटर इथे होणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर खंडाळा, नागपूर, सोलापूर इथे महिलांना, म्हणजे महिला तुमचे WPC असतात, वुमेन्स पोलीस कॉन्स्टेबल, त्यांना इथे ट्रेनिंग दिली जाते, ठीक आहे. त्याच्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये अकोला येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रास राज्यातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण केंद्राचा पुरस्कार देण्यात आला होता, ठीक आहे. ही एक महत्वाची बाब आहे, ठीक आहे. एकदम भारी असतात प्रशिक्षण केंद्र. तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघितले असतात, तर असे बघितल्यानंतर पण प्रेरणा मिळते आपल्याला की आपण इथे या ठिकाणी जावं. एकदम एंट्री केली, गेले तुम्ही तुमच्या ट्रेनिंगला, मस्त तिथे कपडे दिले जातात, पहिले बूट बीट दिले जातात, खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था असते, रूम बीम असतात, सगळे तुमचे समवयस्क समकक्ष तुमचे सगळे बॅचमेट असतात तुमचे, ठीक आहे. रविवारचा दिवस सुट्टीचा असतो, फिरायचं मस्त, पार्टी वेटी करायची तिकडे गेल्यावर, ठीक आहे. यस, त्याच्यानंतर हे झालं आपल्या महाराष्ट्राचे ट्रेनिंग. आता येतं सगळ्यात महत्वाचा, यस, UPSCचा अभ्यास करणारे, ज्यांना पोलीस वर्दी पाहिजे, अशा IPS लोकांना इथे ट्रेनिंग दिलं जातं, ठीक आहे. कोणाच्या नावाने हा प्रश्न विचारला जातो, याच्यावर भरपूर प्रश्न विचारले गेले की तिथे कोणाची ट्रेनिंग होते, कुठे, कोणाच्या नावाने, ठीक आहे. कोणाची ट्रेनिंग होते, तर एक लक्षात घ्या, IPS, UPSCतनं निवडून आलेले जेवढे काही IPS असतात, ठीक आहे, IPS ची फुल टाइम ट्रेनिंग इथे होत असते. आता एक लक्षात घ्या, IPS ची ट्रेनिंग अजून मसुरीला सुद्धा होत असते. ते कशी होते ते बघू आपण पुढच्या स्लाइडला, ठीक आहे. तर स्थापना कधी झाली होती? 15 सप्टेंबर 1948 ला. मुख्यालय कुठे यायचं, म्हणजे कुठे ते आपलं तेलंगणा, हैदराबाद मध्ये ही अकॅडमी आहे, ठीक आहे. IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांना दिलं जातं. कोणाच्या नावाने ठेवली आपण ही? सरदार वल्लभभाई पटेल, ठीक आहे. पहिले होम मिनिस्टर होते आपले, आणि होम मिनिस्टरच्या अंडर तुमचा IPS कॅडर येत असतं, त्यामुळे त्यांच्या नावाने आपण ठेवलं होतं, ठीक आहे. यस, त्यानंतर सगळ्यात महत्वाची, ज्याच्यात सगळ्यात पॉवरफुल असे लोक तिथे ट्रेनिंगला जातात, IS लोक, ते म्हणजे यस, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी, ठीक आहे. यांच्या काळात ती स्थापन करण्यात आली होती. स्थापना 1958. लाल बहादूर शास्त्रींचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता की असा ट्रेनिंग सेंटर आपण खास, म्हणजे आधीपासून होतच ब्रिटिशांपासून, पण एक प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये आणायचं. मग त्यांनी, नेहरू होते तेव्हाचे पंतप्रधान आपले, त्यांना सांगितलं की आपल्याला अशी एक चांगली मस्त भारी ट्रेनिंग सेंटर हवा. ब्रिटिशांना ट्रेनिंग देण्यासाठी ते असेच याच्यावर काय म्हणतात ना, डोंगरांवर सगळ्यात जास्त ट्रेनिंग सेंटर उघडायचे. तुम्ही बघाल की त्यांचे सगळ्यात जास्त ट्रेनिंग सेंटर हिमालयातच दिसतील तुम्हाला. दार्जिलिंग म्हणा, शिमला म्हणा, काश्मीर म्हणा. त्याच्यानंतर खंडाळाचं पण त्यांनीच हे केलं होतं, ठीक आहे, आपल्याकडे, ठीक आहे. बरं, हे 72 पर्यंत हे याचं जे मुख्यालय होतं ट्रेनिंग सेंटर, हे दिल्ली आणि सिमलात होतं. त्याच्यानंतर आपण मसुरीला शिफ्ट केलं. मसुरी एकदम छान सुंदर जागा आहे, एक डोंगरांच्या भोवती वसलेलं, डोंगरांच्या मध्ये वसलेलं एक गाव आहे असं. तर IS लोकांची ट्रेनिंग होते. आणि जसं मी तुम्हाला बोललो, IS अधिकाऱ्यांबरोबर IPS अधिकाऱ्यांच्या सुरुवातची प्रारंभिक स्वरूपाचे प्रशिक्षण, इंडक्शन प्रोग्राम म्हणतात. काय होतं, रिझल्ट लागतो UPSCचा, टॉपचे जे काय असतं IS आणि IPS, तर ते इथे ट्रेनिंगला सोबत बोलवले जातात. 3 महिने IPS लोकांचं इथे होतं, आणि 3 महिन्यानंतर हे कुठे जातात? हैदराबादला त्यांचा सेंटरला जातात, ठीक आहे. IPS ट्रेनिंग सेंटरला तिथे हैदराबादला जात असतात. त्यानंतर महाराष्ट्र दलातील काही महत्वाचे विभाग आहे, विभागांवर प्रश्न विचारले जातात. त्यापैकी महत्वाचा विभाग म्हणजे तुमचा
क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट CID इथे तुमची बदली होऊ शकते पुढे जाऊन. ठीक आहे. यस, तर स्थापना बघू शकता, इतिहास डायरेक्ट ब्रिटिशांच्या काळापासून आहे. फ्रेझर आयोगाच्या शिफारसीनुसार 2004-5 मध्ये CID ची स्थापना करण्यात आली होती. सध्या मुख्यालय कुठे त्याचं? पुणे. जेवढे पण या संस्था आहे, जेवढे पण ट्रेनिंग सेंटर आहे, यांचे मुख्यालय माहिती पाहिजे. यस, आणि कन्फ्युजन होतं CIDचं कुठे आहे, SIDचं कुठे आहे, बाकी या गोष्टींचं कुठे आहे ते बघूया आपण. ठीक आहे. प्रमुख कार्य, तर गुन्ह्यांचा तपास करणे. एखादा किचकट प्रकरण असेल, ठीक आहे, जिल्हा पोलिसांकडनं आयुक्तालयांकडनं जर ते सॉल्व्ह होत असेल किंवा त्याचं गांभीर्य खूप मोठं असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ते पसरलेलं गुन्ह्याचं स्वरूप पसरलेलं असेल, त्या केसमध्ये केस कोणाकडे हँडओव्हर केली जाते? तर CID कडे. ठीक आहे. थोडक्यात पोलीस डिपार्टमेंट म्हणजे साईड ब्रांच कन्सिडर केली जाते. म्हणजे तुम्ही CID जर बघितलं असेल त्याच्यात त्या प्रकारचंच थोडंफार काम चालतं. एवढं ग्रॅमर नसतं त्यांना. ठीक आहे. जसं आपण CID मध्ये बघायचं होतं तेवढं काही नसतं, पण काम भारी असतं. अलग लक्षात, ऑफिशियल काम असतं. जेव्हा केस यांच्याकडे येते, पॉवर खतरनाक मिळतं यांना. ठीक आहे. यस, राज्यातील संवेदनशील व गंभीर प्रकरणांच्या सखोल तपास करण्याचं काम हे करत असतो. ठीक आहे. तर प्रमुख अधिकारी अतिरिक्त पोलीस महासंचालक DIG किंवा IG लेवलचा जो माणूस असतो, आपला रँकचा होल्डर असतो, तर तो त्या दर्जाचा इथे कोण असतो? मेन प्रमुख अधिकारी असतो इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर CID नंतर एक असतं SID. ठीक आहे. SID तर एक लक्षात घ्या, CID आणि SID पहिले एकच काम करायचं. त्याच्यानंतर मग याची आपण डिवाइड केलं आणि त्याच्यानंतर आपण SID स्थापन केलं. आणि पोलीस विभागाचे कान व डोळे, कस काय कान व डोळे? की ज्या पण काही देश विघातक, राज्य विघातक कृत्य किंवा समाज विघातक कृत्य घडत असतील तर त्यांना शोधण्याचं, त्यांच्यावर वॉच ठेवण्याचं काम हे करत असतं. जसं IB रॉल करतात का, तसे स्टेटमध्ये हे काम करत असतात. ठीक आहे. यस, कोण असतो? विशेष स्पेशल IG दर्जाचा अधिकारी यांचा मेन अधिकारी असतो, इन्चार्ज असतो. ठीक आहे. राजकीय, सांप्रदायिक, शेतमजूर, शेत संरक्षण विषयक, कामगार विषयक सुरक्षेत असलेले धोके, त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या घटकांविषयी माहिती गोळा करण्याचं काम करतं. एखादी संवेदनशील घटना घडणार असेल तर यांना थोडीफार पहिले खबर लागून जात असते. डिटेक्शनचं काम करत असतात, डिटेक्टिव्ह बनून काम करत असतात यांचे लोक. ठीक आहे. माहिती गोळा करण्याचं काम करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आणि पोलीस डिपार्टमेंट मध्ये गेल्यावर या डिपार्टमेंटशी कधी आपला संबंध न येऊ अशी देवाशी प्रार्थना करायची. ठीक आहे. त्याच्यात काम करायचा संबंध आलाच पाहिजे, पण यांच्या नादी लागून वेडेचाळे करून नको त्या गोष्टी करून आयुष्य आणि तुमची पूर्ण सर्व्हिस खराब करण्याचं काम हे लोक करत असतात. अलग लक्षात. गंभीर गुन्ह्यांमध्ये फसले तर माणूस एक वेळेस सापडू शकतो, पण अँटी करप्शनच्या केसमध्ये जर सापडले तुम्ही तर भगवानी बचाए तुमको. अलग लक्षात, अवघड काम असतं, अख्खी सर्व्हिस खराब होऊन जाते तुमची. तर कॉन्स्टेबल पदे असताना तुमच्यावर ट्रॅप झाला अँटी करप्शनचा, तर हार्डली चान्सेस आहे की तुम्ही PSI पण बनणार की नाही पुढे जाऊन. पूर्ण सर्व्हिस खराब होते, पेन्शनला प्रॉब्लेम येतात, सगळ्याच गोष्टी येतात, पेपरला नाव येतं, परिवाराची बदनामी होते. तर या गोष्टी चुकूनही टाळायचं. मी नेहमी लोकांना सांगत असतो, खाक्षीशी गद्दारी करणे म्हणजे तो तुमचा आयुष्याची खेळ करणे. अलग लक्षात. ठीक आहे. लोकांनी तुम्हाला खाकी दिलेली आहे तर ती कशासाठी? लोकांच्या सेवेसाठी. तिथे जाऊन लोकांना पैसे मागणं, भिकारचोटपणा करणं, या गोष्टी जर कराल तर यांच्याशी गाठ पडणारच आहे तुम्हाला. ठीक आहे. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 10 वेळा, 100 वेळा तुम्ही वाचून जाल, पण 101 वेळा यांच्याशी तुमची गाठ होणारच आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अँटी करप्शन ब्युरो, तर पुणे येथे स्थापना झाली होती याची 1946 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर 26 नोव्हेंबर 1957 रोजी महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंधक आणि गुप्त वार्ता केंद्राची स्थापना सोबत करण्यात आली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर याला वेगळं होऊन 1992 मध्ये लाचलुचपत प्रतिबंध विभाग ACB असे नामकरण करण्यात आले होते. ठीक आहे. IPS दर्जाचा, IG दर्जाचा यांचा मेन इन्चार्ज असतो याच्यात. ठीक आहे. काम करण्याची वेळ यावी तुम्हाला तिथे. ठीक आहे. बरं, ACB ची राज्यात 8 परिक्षेत्रात युनिट्स आहेत. ठीक आहे. आता एक ऑफिस तर आहेच त्यांचं एक महत्वाचं, पण त्याचे युनिट आहे वेगवेगळे. आता एखाद्याला जर कंप्लेंट करायची असेल की संबंधित अधिकारी हा लाच मागतोय आमच्यासाठी, तर तो काय फक्त मुंबईत, पुण्यात जाऊन कंप्लेंट करेल का? तर नाही. तर आपल्याकडे पण अँटी करप्शनचं ऑफिस आहे. कुठे आहे आपल्याकडे? नाही, मुंबई नाकाने आपल्या तिबेटियन मार्केटच्या वर टॉप फ्लोअरला यांचा ऑफिस आहे. ठीक आहे. तर असे वेगवेगळे, गृह मुंबई तुमचं एक युनिट झालं. दुसरं ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, तर जेवढे काही प्रशासकीय विभाग आहेत तिथे हे आहेत. ठीक आहे. तर यांचं काम चालत असतं इथून. ठीक आहे. पुढे, भ्रष्टाचार विरोधी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करून भ्रष्टाचाराविरोधात कठोर संघर्ष, नियंत्रण व प्रतिबंध करण्याचं काम हे करत असतात. ठीक आहे. प्रमुख हे जनरली DGP लेवलचा अधिकारी असतो.
अलग लक्षात. वेगवेगळे डीजीपी असतात, मी कालही बोललो होतो तुम्हाला. होमगार्डचे वेगळे, महाराष्ट्र पोलीसचे वेगळे. महाराष्ट्र पोलीसचे कोण बघितले आपण? मॅडम आपल्या रश्मी शुक्ला. त्याच्यानंतर गृह दलाचे वेगळे, गृहरक्षक दल झालं. त्याच्यानंतर तुमचं जेल प्रशासनाचे डीजी वेगळे असतात. त्याच्यानंतर अँटी करप्शनचे डीजी वेगळे असतात, सामान्य प्रशासनाचे वेगळे असतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि ग्लॅमरस आपले मुंबई पोलीसचे जे काही कमिशनर असतात ते कोणत्या दर्जाचे असतात? डीजी. हा, डीजी. 100% मुंबई कमिशनर हा डीजी दर्जाचा व्यक्ती असतो. यस. आता ह्या इतक्या ठराविक गोष्टी आहे, कधी आपण डिस्कस करूया. आता कॅमेरा चालू आहे म्हणून काही गोष्टी तुम्हाला सांगता येत नाही, पण एक गोष्टी जर आहे याच्यातल्या काही गोष्टी इतक्या भारी भारी आहे तर सांगेल काही गोष्टी तुम्हाला. ठीक आहे. यस. पण चुकीच्या गोष्टी नाही, चुकीच्या गोष्टी लक्षात नाही ठेवायच्या आपण. चुकीच्या गोष्टी करत असतात लोक, त्या गोष्टी आपल्यापर्यंत येत असतात. अख्खे डिपार्टमेंट म्हणजे आपले सूत्रधार आहेत. ठीक आहे. त्यांच्या थ्रू माहिती मिळत असते. तर आपण कॅमेरा लावल्यामुळे आपण जास्त काही चर्चा करत नाही. ठीक आहे. आपल्याला कसं आहे, डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना 1000 गोष्टी चांगल्या करता येतात, पण 10 गोष्टी 100% चुकीच्या आहेत. त्या डिस्कस न करता चांगल्याच गोष्टी आपण इथून पुढे सांगत जाऊ. अलग लक्षात. तर पुढचा आपला एटीएस एकदम खतरनाक काम केलेलं असतं. साईड ब्रांच असते, पण फील्डवर काम भयानक असतं. बरं, जेव्हा मी साईड ब्रांच म्हणतो तर साईड ब्रांच काय असतं तुमची? एक असतं तुमचं वर्दी घालून तुम्ही पोलीस स्टेशनला काम करता, ते ऑन फील्ड असतं. आणि एक असतं तुम्ही एक नॉर्मल सिव्हिल ड्रेसमध्ये एखाद्या ऑफिसमध्ये काम करते, साईड ब्रांच असते. ठीक आहे. तर ही साईड ब्रांचही नाही ॲज सच, आणि ही फील्ड वर्कचं पण नाही. दोघे काम आहे यांचे, दोघे काम आहे. एक फील्डवर पण आहे आणि ऑफिसमध्ये पण काम आहे यांचं. आणि हे काम यांचं फक्त महाराष्ट्रातच नसून महाराष्ट्राच्या आजूबाजूचे किंवा जेवढे पण आपले राज्य आहे त्यांचे एटीएसची आणि मेन म्हणजे आयबी आणि रॉशी संधान बांधून कोऑर्डिनेट करून काम करण्याचं काम करून करत असतं तुमचे एटीएस वाले. ठीक आहे. तर स्थापना 1990 मध्ये झाली होती. तर मुंबईत ऑब्वियस महाराष्ट्राचं एटीएस आहे म्हटल्यावर मुंबईत त्यांचं आहे. ठीक आहे. तर पोलीस आयुक्त आफताब अहमद खान यांच्या संकल्पनेतनं एटीएसची स्थापना झाली होती. ठीक आहे. तर राष्ट्रद्रोही घटकांबद्दल माहिती गोळा करणे. तर जनरली क्राईमच्या रिलेटेड कमी काम करतात बरं का. म्हणजे क्राईम म्हणजे हे डायरेक्ट जर दहशतवादाचे रिलेटेड क्राईम असेल तिथं काम करतात. जनरल क्राईमवर यांचे काम नसतं, त्याच्यासाठी आपले पोलीस स्टेशन किंवा बाकीच्या गोष्टी आहेतच. ठीक आहे. सीआयडी वगैरे. तर केंद्रीय स्तरावरील आयबी रॉ या यंत्रणेशी समन्वय म्हणजे कोऑर्डिनेट साधून काम करत असतात. सोबतच बाकीचे राज्यांचे पण जेवढे एटीएस आहे त्यांच्यासोबत पण बसून एक काम करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बनावट चलन, अंमली पदार्थ, नार्कोटिक्स तस्करीची रॅकेट्स उघडकीस आणण्याचे काम एटीएस करत असतात. फक्त दहशतवादच नाही, पण दहशतवादाला फंडिंग करणारे अशा काही गोष्टी असतात, बनावट चलन, अंमली पदार्थ, तर यांचं सुद्धा भांडाफोड करण्याचं काम एटीएस करत असतात. खूप भारी काम आहे. ठीक आहे. त्याच्यात काम करायला मिळालं तर तुमचा एक्सपिरियन्स चांगला वाढतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नवल बजाज, सध्या आपलं लेक्चर चालू आहे तोपर्यंत एटीएसचे चीफ आहेत. ठीक आहे. चेंज होऊ शकतात. जसं मी तुम्हाला कालही बोललो की एक्झामच्या महिनाभर आधी जेवढ्या पण नियुक्त आहे आपल्या डिपार्टमेंटच्या किंवा अदर पण आर्मी वगैरेच्या किंवा सेक्रेटरी लेवलच्या, हे एक्झामच्या 1 महिन्या अगोदर बघून घ्यायचे आपण. ठीक आहे. यस. त्याच्यानंतर राज्य राखीव पोलीस दल याचे पेपर आपण सॉल्व्ह करत असतो. काय म्हणता याला? SRPF. ठीक आहे. स्थापना 1900. बरं, का बरं गरज पडली पोलीस असताना SRPF ची? हा, अशी प्रश्न जरा स्वतःला विचारत जा, फक्त रट्ट्या मार कार्यक्रम नका करत जाऊ. हा, काय वाटतं तुम्हाला? दंगल झाल्यावर म्हणा किंवा अशी एखादी काही क्रिटिकल सिच्युएशन धरली, हा, इलेक्शनसाठी पण असतात. यस. तर अशा ठिकाणी हे लोक तैनात केले जातात. तर आपल्याकडे टोटल मला वाटतं किती आहे SRPFचे गट? 19. गुड. 19 टोटल गट आहे आपले. एकोणावीस ग्रुप आहे. ठीक आहे. हे सगळे ग्रुप माहिती पाहिजे, आणि ज्या जिल्ह्यात जर तुमचा आहे तर त्या जिल्ह्यातले सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाचे SRPF प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक, ऍडिशनल डीजी दर्जाचे व्यक्ती याचे काय असतात? मेन असतात, इन्चार्ज असतात. ठीक आहे. यस. त्याच्यानंतर 19 गटामध्ये विभागणी केली आहे. मुंबई, पुणे, दौंड, सोलापूर, जालना, अमरावती, नागपूर, हिंगोली यांचा समावेश आहे. एक लिस्ट आहे, आपण ती टाकू आपल्या ग्रुपवर. ठीक आहे. यस. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करत असतो. जसं केंद्र सरकारमध्ये CRPF आहे तसं स्टेटमध्ये आपलं काय आहे? SRPF. ठीक आहे. काम ऑलमोस्ट कमी जास्त त्यांचं. ठीक आहे. यस. बरं, याच्यावर आतापर्यंत खूप वेळा प्रश्न विचारले, बरोबर ना? C60 कमांडो कुठे काम करताय सगळे? का बरं गडचिरोलीला? नातेवाईक राहता का तुमची इथे? मग नक्षलवादी राहतात. ठीक आहे. यस. तर गडचिरोली जिल्ह्यात विभाजनानंतर नक्षली कारवायांमध्ये खूप वाढ झाली होती. ठीक आहे. तर नक्षली
त्यांना प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक KP रघुवंशी यांनी सी कमांडो दलाची स्थापना केली होती. खतरनाक लोक आहे बरं का. जसे आर्मीमध्ये RR ऐकलं असेल तुम्ही, राष्ट्रीय रायफल काश्मीरमध्ये जो काही राष्ट्रीय रायफल काश्मीरमध्ये काम करतात, तर त्या लेवलचं काम आहे. आय दिन नक्षलवाद्यांना ठोकण्याचं काम आहे C60 कमांडो करत असतात. भयानक काम आहे यांचं. हेच काम आहे फक्त. जिथे खबर आली की इथे नक्षल लाईट लोकांची मुवमेंट आहे, जायचं लगेच आणि 40-40 दिवस हे जंगलात राहून काम करत असतात नॉनस्टॉप. अलग लक्षात, काय खातान काय नाही तिथपर्यंत त्यांचं गाड्या जात नाही तर त्यांचं खाण्याचं सामान कुठून जाणार तिथपर्यंत. तर भयानक काम आहे C60 कमांडोजचं. सल्यूट आहे अशा लोकांना. तर 60 का बरं? तर फक्त 60 सक्षम व विशेष कमांडोची नेमणूक केली जाते. विशेष कमांडो असतात, एकदम खतरनाक ट्रेनिंग असते यांना. डायरेक्ट पॅरा SF चे जे कमांडर असतात ते येऊन स्वतः यांना ट्रेनिंग देत असतात. भयानक ट्रेनिंग असते यांची. ठीक आहे, म्हणजे फक्त पाण्यावर 7-8 दिवस राहून ऑपरेशन करू शकतात, एवढी कॅपॅसिटी आहे यांच्यात. अलग लक्षात. हे लोकांमध्ये जनरली येत पण नाही, यांच्या कॅम्पमध्येच राहतात आणि यांनाच याच पथकाला आधी काय म्हणायचे, क्रॅक कमांडो या नावाने सुद्धा ओळखले जायचं. ठीक आहे, तर एक लक्षात घ्या, सी कमांडो दल कुठे आहे? गडचिरोली. दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये आहे का? नाशिकमध्ये आहे का? नाही. का? कारण की जिथे पर्पज काय, नक्षलवादी एरियातच यांना काम दिलेलं आहे. ठीक आहे, यस. त्याच्यानंतर दुसरा फोर्स 1. फोर्स 1 मध्ये प्रश्न येतो ना, यस. का बरं? तर एक लक्षात घ्या, 2008ला जो काय झालं होतं, 2008ला मुंबईचा दहशतवादी हल्ला झाला आणि आपल्या केंद्रापासून तर स्टेट लेवलचे जेवढे इंटेलिजन्स आहे सगळे फेल्युअर ठरले. आपण असा धब्बा लावून टाकला होता. ठीक आहे, तर त्या पार्श्वभूमीवर देशातील राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल म्हणजेच फोर्स 1 ची स्थापना केली होती. तर काय, महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल. ठीक आहे, तर काय करतंय, दहशतवादाविरुद्ध, अतिशय महत्वाचं शब्द लक्षात ठेवा, नक्षलवादाविरुद्ध कोणतं बघितलं आपण? C60. आणि एक वर्ष कोणाच्या विरुद्ध आहे? दहशतवादाविरुद्ध विशेष कृती दल. काय झालं होतं, का बरं स्थापन करावं लागलं? खूप डिले होतं. ब्लॅक कमांडो, ब्लॅक कॅट कमांडो वगैरे आले होते इथे, किती 2 दिवसानंतर आले. म्हणजे लगेच असं काही झालं तर स्टेटची अशी काही फोर्स असावी, तर त्यामुळे हे सगळे फोर्स 1 नावाची आपण हे बनवली होती. ठीक आहे, मोठं काय यांचा, जिथं शौर्य तथं जय, जिथे शौर्य तिथं विजय. ठीक आहे, यस. ADG दर्जेचा अधिकारी यांचा कोण असतो? हेड असतो, इन्चार्ज असतो. ठीक आहे, अतिरिक्त पोलीस महासंचालक. फोर्स 1 ने मोझांबिकच्या पोलीस दलास प्रशिक्षण दिलेले आहे. प्रश्न येऊ शकतो. फोर्स 1 ने खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किंवा कोणत्या देशाच्या पोलीस दलात प्रशिक्षण दिलेलं आहे? मोझांबिक, टांझानिया, साऊथ आफ्रिका, मोरोक्को. कोणाला दिलंय? मोझांबिक. कुठे आलं मोझांबिक? साऊथ आफ्रिकाच्या वर, आफ्रिका खंडात. साऊथ आफ्रिका वेगळी कंट्री आहे, मोझांबिक वेगळी कंट्री आहे. ठीक आहे, यस. तुम्ही विचार करू शकता, बाहेर जात आहे ट्रेनिंग द्यायला, किती खुंखार असतील. ठीक आहे, होमगार्ड. कुठे आपले 2 होमगार्ड साहेब? आज आले नाही. ठीक आहे, गृहरक्षक दल, होमगार्ड. होमगार्ड ही राज्यातील स्वयंसेवी, सेवाभावी, स्वतंत्र व कायम स्वरूपाची संघटना आहे. अतिशय महत्वाचं काम आहे. एवढं आपण त्यांना ग्लॅमराइज केलेलं नाहीये, पण महत्वाचं काम करतात. अलग लक्षात. इथे पोलिसांना मदत करण्यासाठी हे होमगार्डचं बनवण्यात आलं होतं. ठीक आहे, तर 1962च्या भारत चीन युद्धावेळी सिनो इंडियन होमगार्डचं पुनर्रचना करण्यात आली होती. तर देशाच्या लेवलवर पण आपण, केंद्र लेवलवर पण एक असे गार्ड ठेवले होते, त्यांच्याच धर्तीवर आपण आता बनवलेलं आहे. तर मुख्यालय कुठे यांचा? मुंबईला. आणि बोधवाक्य काय? निष्काम सेवा. खरंच बिचारे निष्काम सेवा करतात. प्रॉपर पेमेंट पण यांना जेवढं दिलं पाहिजे तेवढं नाहीये. मानधनावर काम करणारे हे लोक आहे. ठीक आहे, आपल्या पोलीस भरतीला यांना विशेष सूट दिलेली आहे, पण त्यासाठी काय अट टाकली आपण? डेज काम असेल त्यांचं, तर त्याच्यानंतर त्यांना 5% हे मिळतं, आरक्षण मिळतं. ठीक आहे, यस. 18 ते 50 वयोगटातील व्यक्तीचे यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. ठीक आहे, तर आता एक लक्षात घ्या, इथला यांचा जो हेड असतो त्यांना आपण महासंचालक म्हणत नाही, तर काय म्हणतो? महासमादेशक. अलग लक्षात. आणि हे सुद्धा कोण असतात? DG लेवलचे अधिकारी असतात. सध्या कोण आहे? रितेश कुमार, IPS, जे सध्याचे महासमादेशक आहे. अलग लक्षात. महासंचालक म्हणत नाही यांना, काय म्हणतो? महासमादेशक. ठीक आहे, यस. आणि काय करते? राज्यातील पोलीस यंत्रणेस सहाय्य करते. जेवढे पण तुमचे इलेक्शन असतील म्हणा, किंवा तुमचे गणपती झाले, तुमच्या आता ड्युट्या वगैरे लागतात, गणपती, नवरात्र, मिरवणूक, रिकामचोट, आधी आपल्या राजनैतिक लोकांचे मिरवणुका वगैरे, त्याच्यात काम करत असतं बिचारे. ठीक आहे, यस. असे नाही, समादेशक. यस,
बरं, केंद्र शासनाच्या नियंत्रणाखालील पोलीस विभाग, याच्यावरही प्रश्न विचारले जातात. कसे प्रश्न विचारतात? शॉर्ट फॉर्म आहे ते तर नॉर्मल आहे, ते तर काही नाही. ठीक आहे. त्यांचे प्रमुख, अलग लक्षात, हेडक्वार्टर कुठे आहे, कधी कधी त्यांचा मोठं ब्रीद वाक्य पण विचारलं जातं. आणि कुठे काम करतात, जर बीएसएफ कुठे काम करते? कोणत्या बॉर्डरवर? लाज वाटू दे, चायना नाही आहे, पाकिस्तान. हा, आणि चायनाचा विषय निघाला, चायनावर कोणती पोलीस आहे आपली? ITBP. गुड, यस. बरं, सगळ्यात महत्वाची IB, फुल फॉर्म काय आहे? इंटेलिजन्स ब्युरो. ठीक आहे, तर गुप्त वार्ता विभाग आहे आपला. तर ही ब्रिटिशांनी स्थापन केली होती. ठीक आहे. त्यांचा मोटो काय आहे? जागृत अहर्निश, ऑलवेज अलर्ट. ठीक आहे. वैदिक पौराणिक काळापासून शासनकर्त्यांचे एक महत्वाचे अंग मानले जाते, ते म्हणजे तुमचा गुप्त वार्ता विभाग. ज्या, एक लक्षात ठेवा, आपले शिवाजी महाराजांपासून तर तुम्ही कोणतेही राजे घ्या, ज्या राजांचा गुप्त वार्ता विभाग किंवा त्यांचे इंटेलिजन्स ब्युरो सगळ्यात स्ट्रॉंग होतं, त्यांनी इतिहासावर आपली वेगळीच पकड ठेवली. अलग लक्षात. यस, आपले महाराजांचे गुप्त वार्ता विभागाचे प्रमुख कोण? प्रश्न विचारले जातात. हा, बहिर्जी नाईक. ठीक आहे. यस. बरं, त्याच्यानंतर हा, केंद्र शासनाच्या थेट नियंत्रणाखाली असतं, मुख्यालय यांचं दिल्ली येथे. ठीक आहे. तर सर्व मोहिमा, आणि सगळ्यात महत्वाचं IBचं काम काय? IB आणि रॉच्या काम मध्ये आपण कधी कधी कन्फ्युज होतो. तर एक लक्षात घ्या, तर यांचं सगळ्यांचं काम काय? गुप्त वार्ता म्हणजे आणणे देशासाठी जे काही विघात कृत्य होत असतील तर त्याच्या रिलेटेड जे काही वार्ता आणताय, ज्या काही खबरी आणतात, त्याच्यावर काम करतात, मग तसे सरकार त्याच्यावर ऍक्शन घेत असते. तर आता एक लक्षात घ्या, रॉचं जे काम आहे हे देशाच्या बाहेर जे काही काम आहे, ठीक आहे, देशाच्या बाहेर जे काही देशाचे शत्रू आहे त्यांच्याशी निपटण्याचं काम आपलं रॉ करत असते. रॉचं फुल फॉर्म रिसर्च अँड अनालिसिस विंग, RNAW त्याला आपण म्हणतो. आणि देशाच्या अंतर्गत देशाच्या विरोधी कारवायांना तोंड देण्यासाठी त्यांची विरोधी जी काही माहिती गोळा करायची आहे ते काम कोण करत असतं? तुमची IB. आलं लक्षात? देशाच्या आत गुप्त वार्ता आणण्याचं काम कोण करतं? IB. आणि देशाच्या बाहेरून गुप्त वार्ता आणण्याचं काम कोण करतं? रॉचं फुल फॉर्म रिसर्च अँड अनालिसिस विंग. ऑप्शन मध्ये दोन आहे तिला, रिसर्च अनालिसिस विंग एक आणि रिसर्च अँड अनालिसिस विंग एक. आलं लक्षात? कोणता? ऑप्शन नंबर 2. हा, अँड महत्वाचं आहे. ठीक आहे. सध्या तपन कुमार डेका हे IB चे प्रमुख आहे. ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर CBI नाव ऐकलं असेल भरपूर वेळा. जसं आपल्याकडे CID काम करतात तसं केंद्रात CBI काम करत असतं. ठीक आहे. खतरनाक यांच्याकडे आपले पॉवर्स असतात. ठीक आहे. कशातनं नियुक्ती होते यांची? हा, म्हणजे जे हेड असतात UPSC थ्रू निवडलेले असतात. कधी IPS दर्जाचे असतात, कधी IS दर्जाचे असतात, कधी IRS दर्जाचे सुद्धा असतात, कारण की कधी फायनान्स रिलेटेड सुद्धा काम असतं यांचं, त्याच्यामुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला समजा जर तिथे अधिकारी, कनिष्ठ अधिकारी म्हणून जायचं असेल तर तुमची स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CGL, तर त्याच्या थ्रू तुमचं सिलेक्शन CBI मध्ये होत असतं. ठीक आहे. यस. 1942 साली भारत सरकारच्या विशेष पोलीस आस्थापना स्वरूपात स्थापन करण्यात आलं होतं. ठीक आहे. आणि स्थापना मेन म्हणजे तुमची CBI नाव कधी मिळालं त्यांना? 1 एप्रिल 1963. मुख्यालय ऑब्वियस. हा, आणि ब्रीद वाक्यावर प्रश्न विचारू शकता यांचा काय? इंडस्ट्री, इम्पार्शियल अँड इंटिग्रिटी. ठीक आहे. यस. बरं, आता संथानम कमिटी अतिशय महत्वाची आहे, लक्षात ठेवा. संथानम कमिटीच्या शिफारसीवर CBI ची स्थापना आपण केली होती. तर भारत सरकारची कमिटी होती संथानम. तर यांनी भ्रष्टाचार विरोधी कारवाई आपण कशा वाढवू शकतो किंवा भ्रष्टाचार कसा आपण कमी करू शकतो याच्यात भारत सरकारने एक समिती स्थापन केली होती. नाव काय त्याचं? संथानम. त्याच्या शिफारसीनुसार काय स्थापन केलं आपण? CBI. ठीक आहे. तर गंभीर गुन्ह्यांची चौकशी करणे, त्याच्यानंतर संघटित गुन्हेगारी म्हणजे कशी? दाऊद लेवलची गुन्हेगारी चालायची, आता सध्या ती पंजाब मध्ये चालू आहे, लॉरेन्स बिश्नोई वगैरे त्या टाईपच्या. हा, त्या लेवलच्या गुन्हेगारी हे खंगाळून काढतात चांगलं. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम करणारे भारतावर असे सगळे जे काही गुन्हे असतात, घडामोडी असतात, त्याच्यावर काम करत असतात ते. ठीक आहे. बरं, भ्रष्टाचार विरोधी संस्था विविध राज्य पोलीस दलांच्या कार्यपद्धतीत समन्वय साधण्याचं काम करत असतात. ठीक आहे. यस. तर हे थोडंसं आपलं हे झालं होतं. CBI चे संचालक सध्या कोण आहे? प्रवीण सूद. प्रवीण सूद सध्या कोण आहे? तुमचे CBI चे संचालक आहे. ठीक आहे. यस. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची ग्लॅमरस एकटा टायगर वगैरे तुम्ही मूवी बघितला असेल. ठीक आहे. हे कोण काम करतं? सगळे रॉ, रिसर्च अँड अनालिसिस विंग. स्थापना 1968 21 एप्रिल. ठीक आहे. मोठं काय? धर्मरक्षती रक्षित.
परमो धर्म, अहिंसा परमो धर्म वगैरे यायचं असतं. ठीक आहे. रॉ ही प्राथमिक गुप्तचर आहे. तर आपल्या भारताच्या बाहेर जे काही संघटना किंवा जे काही आतंकवादी संस्था आहे, ज्या काही भारताच्या विरोधी काम करतात, त्यांना निपटायचं काम हे करत असतात. सोबतच जे काही आता सगळेच देश आपल्या हिताचे काम करतात का? आपल्या विरोधी देश पण भरपूर आहे, पाकिस्तान, चायनावाले सारखे. तर त्यांच्यात सुद्धा आपण हे रॉचं नेटवर्क चांगलं जोरात पसरवलेलं आहे. ठीक आहे. रॉचं तुम्हाला जेवढे काही मूवी मध्ये दाखवलं जातं तेवढं सोपं काम असतं का यांचं? नाही. तर एखादा मिशनवर काम करण्यासाठी पिढी निघून जाते डायरेक्ट. एखाद्या मिशनवर हे 10-10, 15-15, 20-20 वर्ष काम करतात. असे खतरनाक काम असतं. तेवढं सगळं इंटेलिजन्स गोळा करणं, सोबत आपली आयडेंटिटी लपवून हे काम करणं सगळ्यात भयानक काम आहे. ठीक आहे. याची पण काही गोष्टी आहे. मोरारजी देसाई किंवा आपले मोरारजी देसाई नाही, कोणते IK गुजराल वगैरे सारख्या पंतप्रधान जेव्हा आले होते त्यांनी खूप रॉचं नुकसान केलं होतं. ते काय कसं एखादं आपण रॉचे स्पेशल सिरीज चालू कधी त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल. भाऊ काय रे तू हे काय सगळे असे हे करून टाकले? बरं, सध्या कोण आहे प्रमुख? रवी सिन्हा हे रॉचे सध्याचे प्रमुख आहेत. ठीक आहे. यस. बरं, देशाच्या अंतर्गत व बाह्य धोक्यांपासून रक्षण करणे, सरकारचे विदेशी धोरण ठरवण्यास सहाय्य करणे. विदेशी धोरण ठरत असता यांच्या रिपोर्ट्सवर कसा, समजा एखादी कंट्री, समजा इराण झाली किंवा इराक झाली किंवा मोझाम्बिक झाली, हे त्यांच्या याच्यात भारताविरोधी कारवाई करत असेल आणि आपण त्यांना मदत करत असू, असं चालेल का? मग ते कसं काय कळालं आपल्याला? तर ते कळण्यासाठी रॉ सगळ्यात महत्वाचं काम करत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर ईडी आजकाल सध्या लय जोरात आहे. ईडी बरोबर ना? यस. का बरं जोरात आहे हे सांगायची गरज आहे का? नाही. हा, तर काय त्याचं फुल फॉर्म? एन्फोर्समेंट डायरेक्टर, म्हणजे अंमलबजावणी प्रवर्तन किंवा संचालनालय. ठीक आहे. यस. कधी स्थापना? 1956. मुख्यालय ऑब्वियस दिल्ली. ठीक आहे. हा, कोणत्या मंत्रालयाच्या अंडर काम करताय? हा, अर्थ मंत्रालय विभाग, महसूल विभागाच्या अंडर. यांना जर वाटलं की तुमच्याकडे घबाड जास्त आहे पैशांचा इलिगली, तर हे डायरेक्ट काय करतात? तुमच्यावर धाड टाकत असतात, रेट टाकत असतात. ठीक आहे. आणि यांना कायदा कुठून, म्हणजे पॉवर कुठून मिळतं? तर महसूल खात्याने किंवा अर्थ खात्याने एक कायदा बनवलाय, फेमा. ठीक आहे. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. हा हा, अँटी करप्शन, भ्रष्टाचारच्या विरोधी काम करतात. आणि हे जर समजा तुमच्या पैशांची इलिगल ऍक्टिव्हिटी असतील, की तुम्ही इथून हवालाने पैसे पाठवताय, तुमच्याकडे हवालाने पैसे येतोय, तुमच्याकडे इतका भरमसाठ पैसा आहे की ज्याचा स्रोतच माहिती नाही सरकारला, तर अशा वेळेस हे रेड पाडतात. हा, रेड जो मूवी आला तो इन्कम टॅक्स रिलेटेड. आता इन्कम टॅक्स यांचं काम कसं वेगळं आहे लक्षात घ्या. इन्कम टॅक्सला इनपुट्स भेटले जातात, की आता इन्कम टॅक्स तुमचं जे काही तुमचे ITR वगैरे भरता तुम्ही, किंवा तुमचा CA जो काही गोंधळ घालतो तर ते चेक करता. आता सगळ्या पॅन कार्डवर सगळ्या गोष्टी आहे. ठीक आहे. तर त्या पॅन कार्डनुसार तुमचं सगळं आर्थिक घडामोडी त्यांना लक्षात येत असतं. आणि तुम्ही त्यांना जर कळालं की तुमचे एवढे ट्रान्झॅक्शन झाल्यावर तुम्ही टॅक्स सुद्धा भरलेले नाही, अशा वेळेस इन्कम टॅक्स येते. आणि समजा यांना जर कळालं की तुम्ही पैशांची या देशातनं त्या देशात, त्या देशातनं त्या देशात तुमचे फ्रॉड कंपन्या तुम्ही दाखवून तुम्ही इन्कम दाखवताय तुमचा ब्लॅक मनीचा, त्याचं हे भरत नाही, तुम्ही टॅक्स भरत नाही, तर अशा वेळेस ईडी येतोय. अलग लक्षात? म्हणजे इन्कम टॅक्स आणि ईडीचा फरक कळाला का तुम्हाला? तर या गोष्टी आहेत याच्यात. ठीक आहे. यस. कॉफेपोसा नावाचा एक कायदा आहे, याचा फुल फॉर्म तुम्ही सांगायचं आहे मला उद्या. तर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कारवाई, हे तुम्हाला हाऊस अरेस्ट किंवा डिटेन्शन सुद्धा करू शकता तुम्हाला. ठीक आहे. यस. त्याच्यानंतर मनी लॉन्ड्रिंग ऐकलं असेल तुम्ही. काय असतं मनी लॉन्ड्रिंग? हा, मनी लॉन्ड्रिंग तुम्हाला सांगतो. समजा की मला 5 करोड रुपये अमेरिकेत पाठवायचे, न्यूयॉर्कमध्ये. तर मी आता एवढे पैसे घेऊन जाणार आहे का? सरकार जाऊ देईल का मला? मग मी काय करेल की सातपूरमध्ये, अशोकनगरमध्ये जिग्नेश नावाचा एक हवाला करणारा एक माणूस आहे, त्याच्याकडे जाऊन काय करणार मी? 5 कोटीची बॅग ठेवणार. ठीक आहे. मग तो काय करणार? एक चिठ्ठी देणार. ठीक आहे. चिठ्ठीवर लिहिलेलं असेल काहीतरी अर्धवट. ठीक आहे. ती चिठ्ठी देणार मला आणि तो सांगेल की तू आता जा न्यूयॉर्कला, किंवा तिथं तुझ्या माणसाला सांग ही चिठ्ठी सांग असं असं आहे. तर मग न्यूयॉर्कला त्याचा माणूस किंवा हा जाईल आणि तो सांगेल बरोबर की न्यूयॉर्कला अशी एक गल्ली आहे, तिथे तिथे तू जा आणि तिथून पैसे घेऊन ये तुझे. म्हणजे अलग लक्षात? मला इथून समजा स्वप्नीलला पाठवायचे न्यूयॉर्कमध्ये पैसे, मी कोणाला देणार? फक्त इथे जिग्नेश नावाच्या हवाला रॅकेटच्या माणसाला देणार. आणि तिथून जिग्नेश आपला स्वप्नील काय करेल? स्वप्नील तिथून मग कार्तिककडनं पैसे घेऊन टाकेल. अलग लक्षात? म्हणजे सिस्टम काम तुम्हाला लक्षात आली का? पैसे कुठे गेले तुम्हाला लक्षात आहे का? नाही. तर यालाच म्हणता हवाला रॅकेट, त्यालाच म्हणता मनी लॉन्ड्रिंग इंग्लिशमध्ये. ऑब्वियस इलिगल आहे ना भाई. तुम्ही हा
हा, हे रोखण्याचं काम. आणि त्यांना जर डाऊट आहे की तुम्ही हे काम करताय तर रातोरात धाड पडली जाते तुमची. लोगो पण बघा बरं का तुम्ही, लक्षात घ्या. ठीक आहे. यस. बरं, राहुल नवीन IRS आहे सध्या, तर हे याचे प्रमुख आहे. काय म्हणते जाता कशी? आता जाता कशी हे त्यांचे खुंकार पॅटर्न आहे डायरेक्ट. अरे हे इतकं डेंजर आहे ना, हे ह्या अधिकाऱ्यांना, आता आपण तुला सामान्य आहे पण ह्या अधिकाऱ्यांचे डोकं चक्र होतं, एवढं भयानक पैशांचा हे करत असतं ते अजून कोणालाच माहिती नाही कसे जाता, कुठून येतात. त्यांचे 1000 वे पाठवायचे, पैसे पाठवायचे. अलग लक्षात. हा, ठीक आहे. यस. त्याच्यानंतर आसाम रायफल. तुमच्या SSC GDचा जर अभ्यास करत असाल, मार्क चांगले मिळाले तर याच्यात तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. आसाम रायफल. तर एक लक्षात घ्या, आसाम रायफल जनरली तुमची पॅरामिलिटरी मध्ये कन्सिडर केलं जातं. पॅरामिलिटरी म्हणजे कोणतं? अर्धसैनिक बल. अर्धसैनिक बल मध्ये कोणते कोणते येतात तुमचे? BSF, CISF, CRPF, ITBP, SSB आणि आसाम रायफल. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुमच्या SSC GD देऊन तुम्ही त्याच्यात कॉन्स्टेबल म्हणून जाऊ शकता. ठीक आहे. त्याच्यात अधिकारी व्हायचं असेल PSI लेवलचा तर CPO नावाची एक्झाम असते. ठीक आहे. CPO SSC कंडक्ट करते. त्याच्यानंतर त्याच्यात DYSP बनायचं असेल तर CAPF नावाची एक्झाम UPSC कंडक्ट करत असते. अलग लक्षात. ठीक आहे. अशा गोष्टी आहेत. हा, तर आसाम रायफल कशासाठी बनवली होती? तर नोगांग आसाम मधला एक जिल्हा आहे, तर तिथे इंग्रजांच्या काही चहाचे मळेची फॅक्टरी होती. ठीक आहे. त्यांच्या रक्षणासाठी यांनी आसाम रायफल नावाची एक युनिट तयार केली होती. तीच पुढे जाऊन आपण मग पोलीस हत्यारी दलाचे आसाम रायफल असे नाम करण्यात आले होते. ठीक आहे. मुख्यालय कुठे याचा? शिलाँग मध्ये. मेजॉरिटी मुख्यालय तुमचे CAPF वाल्यांचे दिल्लीला आहे, पण हे कुठे आहे तुमचा? शिलाँगला आहे. ठीक आहे. यस. सेंटिनल्स ऑफ नॉर्थ ईस्ट, भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल असं यांना म्हटलं जातं. हेच त्यांचं मोटो सुद्धा आहे. ठीक आहे. यस. उत्तर पूर्वी आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करण्याचे काम हे करत असतात. म्यानमार वगैरे साईड जे काय आहे तुमचं नॉर्थ ईस्ट मध्ये, तर तिथे संरक्षणाचं काम हे करत असतात. ठीक आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर राज्यातील विविध जनजातीय क्षेत्रात कायदा सुव्यवस्था राखण्याचं सुद्धा काम हे करत असतात. आता मणिपूरमध्ये जो काही मागे राडा झाला, पोलीस आणि लॉ एन्फोर्समेंट सगळी फेल झाली होती, अशा वेळेस मध्ये आर्मी आणि आसाम रायफल तिथे आले होते. आसाम रायफलचा कारभार हा प्रशासकीय कारभार हा गृह मंत्रालयाच्या अंडर चालतो, भारताच्या गृह मंत्रालयाच्या. आणि त्यांचे जे काही ऑपरेशन्स असतात डिस्काउंटवाले, हे सगळे आर्मी म्हणजे तुमच्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंडर चालतात. अलग लक्षात. एक्स्ट्राची माहिती लक्षात ठेवा. ठीक आहे. यस. बरं, त्याच्यानंतर असतं तुमचा CRPF. अलग लक्षात. यस. भरपूर जागा असतात, यावर्षी पण भरपूर जागा आहे, जर जमलं तर भरा फॉर्म. ठीक आहे. यस. मोठं काय त्यांचा? सर्व्हिस आणि लॉयल्टी. ठीक आहे. यस. आणि स्थापना कधी त्यांची? 1939, म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस म्हणायचे. काय म्हणायचे? क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस. ठीक आहे. तर म्हणजे क्राऊन म्हणजे त्या जो काही राजा महाराजा यायचा किंवा जे काही व्हॉइसरॉय किंवा त्या स्टेटचे जनरल असायचे, तर त्यांच्यात बॉडीगार्डचं काम हे तेव्हा करत होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याचं 1949 मध्ये CRPF मध्ये रूपांतर केलं, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. आणि जिथे संविधानिक संवेदनशील भाग आहे आपला, नक्षलाईट भाग आहे किंवा माओवाद्यांचा भाग आहे, तर तिथे यांना आपण आता डिप्लॉय केलंय. ठीक आहे. यस. अंतर्गत सुरक्षा व्यवस्थापनासाठी हे काम करत असतात. त्याच्यानंतर इलेक्शन वगैरे मध्ये सुद्धा हे येत असतात, किंवा एखादा गव्हर्नमेंटचा एखादा आयोजित एखादा सेन्सिटिव्ह मुद्दा असेल, किंवा आता समजा अमरनाथची यात्रा वगैरे असते, तिथे सुद्धा हे लोक तैनात केले जातात. जातीय दंगे किंवा अराजक दृश्य परिस्थिती असेल, दंग्यांमध्ये सुद्धा या लोकांना आपण हायर करतो. ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस. ठीक आहे. मुख्यालय ऑब्वियस दिल्लीमध्ये. मोठो त्यांचा शौर्य, दृढता, कर्मनिष्ठता. ठीक आहे. लडाख येथील काराकोरम पास ते अरुणाचल प्रदेशमध्ये डिफुला, म्हणजे ही काही चायनाची बॉर्डर आहे, लडाख पासून ते अरुणाचल प्रदेशवर, तर तिथे तैनात केलेली फौज म्हणजे तुमची इंडो टिबेटियन पोलीस. कोण आहे आपलं तिथं? यस, प्रीती मॅडम आपल्या तिथे आता सध्या. यस. भारत तिबेट सीमेवरील अतिक्रमण व घुसखोरी रोखण्याचं हे काम करत असतात. घुसखोरी वगैरे पण खूप चालत असते तिथे. घुसखोरी, तिथले अंमली पदार्थाचं पण एक्सचेंज होत असतं, ते सुद्धा रोखण्याचं काम हे करत असतात. ठीक आहे. यस. त्याच्यानंतर BSF. ठीक आहे. सगळ्यात खुंखार आणि म्हणजे अर्ध सैन्य दलामध्ये ज्याला सगळ्यात जास्त आतंकवादी ठोकण्याचा एक्सपिरियन्स असलेली तुमची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. ठीक आहे. आणि यांचं काय म्हणतात, तुमचं मुख्यालय आहे दिल्लीला. ठीक आहे. आपले 2 जवान सध्या आता तिथे ट्रेनिंग घेत आहेत, माहिती असेल तुम्हाला. ठीक आहे. जीवनपर्यंत कर्तव्य, ड्युटी अनटू डेथ, याच्यावर प्रश्न विचारले गेले आपल्या पोलीस भरतीला की हा कोणाचा मोटो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर
हे सगळे पण जेवढे पण तुम्हाला सांगितले मी अर्धसैनिक बल आहे आपले, हे कोणाच्या अंडर येतात? तुमचे गृह मंत्रालयाच्या. आणि तुमचे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कोणत्या मंत्रालयाच्या अंडर येते? हा, सेंटरच्या. ठीक आहे. यस. कार्य सीमालगत असणाऱ्या नागरिकांची सुरक्षा प्रदान करणे आणि सीमेवरची जी घुसखोरी असते, खास करून कुठे तैनात करतो आपण? भारत आणि पाकिस्तान बॉर्डरवर. ठीक आहे. चायना बॉर्डरवर काय बघितलं आपण? अच्छा. आणि म्यानमार वगैरे साईडला काय बघितलं? आसाम रायफल. ठीक आहे. यस. बरं, सीमेपार खूप हत्यार पण इकडे तिकडे होत असतात, अंमली पदार्थ पण इकडे तिकडे होत असतात, तर तिथे हे चांगलं काम करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर CISF, इथे सुद्धा 2 शूटर आपले ट्रेनिंग घेत आहे. ठीक आहे. मुख्यालय दिल्ली. प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी, राष्ट्राने व काही राज्यांनी केलेल्या उपक्रमांचे सर्वतोपरी संरक्षण करणे. आता एक लक्षात घ्या, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही महत्वाच्या आस्थापना किंवा इंडस्ट्रीज आहे किंवा कारखाने, तर इथे सिक्युरिटी देण्याचं काम करून करत असतात CISF. फॉर एक्झाम्पल, तुमचे विमानतळ झाले, तुमचे मेट्रोचे सगळे स्टेशन झाले. आपल्या नाशिकचं तुम्ही बघू शकता, सिक्युरिटी प्रेस आहे. त्याच्यानंतर आपली प्रिंटिंग नोट प्रेस आहे. तर इथे सुद्धा कोण आहे आपले? यस, CISF. खास करून तुम्ही जर एअरपोर्टवर गेला आणि मेट्रोच्या ठिकाणी गेला तर तिथे सुद्धा हेच आहे. सध्या संसदेची सुद्धा सुरक्षेची जबाबदारी CISF वर दिलेली आहे. ठीक आहे. यस. दिसतंय तुम्हाला या सगळ्या गोष्टी, जी बडबड केली मी ती इथे लिहिलेली आपण. ठीक आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, RPF. ठीक आहे. जागा येणार आहेत काही दिवसांनी, परत फॉर्म भरायचे सगळ्यांनी. ठीक आहे. यस. स्थापना 1872. मुख्यालय ऑब्वियस नवी दिल्ली. मोटो यशो लभस्व. काय काम करताय सगळे? रेल्वेला प्रोटेक्शन करण्याचं काम करतात. रेल्वेमध्ये अनधिकृत काही गोष्टी घडू नये, इलिगल गोष्टी घडू नये, ते करण्याचं काम हे सगळे करत असतात. ठीक आहे. मुख्यालय कुठे सध्या यांचं आपल्याकडे? म्हणजे आपल्या सेंट्रल रेल्वेचं. सेंट्रल रेल्वेच्या याच्यात मुंबईत जर फॉर्म भरला आपण तर माहिती पाहिजे, मुंबईला CST ला. ठीक आहे. यस. आणि IG लेवलचा माणूस इथे काय असतो? तुमचा महत्वाचा माणूस असतो. त्याच्यानंतर NSC. ठीक आहे. खतरनाक एकदम. SSCGD मधून जर सिलेक्शन झालं तर अर्धसैनिक दलामधून तुम्हाला NSG मध्ये जायला मिळत असतात. ठीक आहे. यस. आपल्याकडे एक NSG सर येणार आहेत काही दिवसांनी, त्यांना बोलू आपण. आपले चित्ते सर आहे ना, त्यांचा भाऊ आहे. ठीक आहे. यस. बरं, मुख्यालय नवी दिल्ली. मोटो सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा. ठीक आहे. तर दहशतवादी कारवायांपासून देशाची सुरक्षा करणे, तसंच जेवढे पण आपले राजनैतिक लोक अधिकारी आहे, मग त्यांची सिक्युरिटी असते. ही सिक्युरिटी काय असते? Z+ZYX. काय असते या सिक्युरिटीमध्ये? लोकांची संख्या असते. अलग लक्षात, म्हणजे Z+ मध्ये कोण असेल, Y मध्ये कोण असेल, X मध्ये कोण असेल, संख्या, त्यांच्या गाड्या, त्यांचा कॉन्वॉय वगैरे ठरलेला असतो. तर त्याच्यात हे NSGचे काम करत असतात. ठीक आहे. आणि पंतप्रधानांची सुरक्षा कोण करतात? SPG. अलग लक्षात, स्पेशल प्रोटेक्शन गार्ड ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. यस. आले का SPG? काम फक्त काय यांचं? भारताचे पंतप्रधान, उपपंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंबीय यांचं संरक्षणाचं काम हे करत असतात. दिसतंय ना तुम्हाला? यस. आयुष्यात पोलीस झाल्यानंतर यांच्याशी एकदा गाठ होईल. अलग लक्षात. यस. ते खुंकार लोक असतात एकदम. अलग आहे. ते तुमच्या जिल्ह्यातल्या IPS लाही घेणत नाही, ते असे असतात. IPS ला नाही, IG लाही नाही. अलग आहे. सांगितलं तेवढं करायचं त्यांनी, असं असतं. ठीक आहे. आपल्या नाशिकला आता पंतप्रधान आले 3 वेळा, त्याच्यात अनुभव बघितला मी यांचा. ठीक आहे. पण मेहनतीचं काम आहे, खुंखार काम आहे एकदम. घरांपेक्षा एकदम काय म्हणतात, एकदम पर्सनल लाईफ ठेवावी लागते. जास्त कोणाला काही सांगायचं नसतं. त्यांच्यावर भरपूर एजन्सीजचा वॉच असतो. बरोबर आहे का नाही? असेच आपण हे कधी बनवले होते आपण? काय वाटतं तुम्हाला, कधी बनवले असतील आपण? हा, इंदिरा गांधीला काय झालं होतं? बॉडीगार्डनेच त्यांच्या गोळ्या घातल्या होत्या. तेव्हा नंतर आपण हे स्पेशल प्रोटेक्शन एकाचा स्पेशल ग्रुप बनवलं होतं. ठीक आहे. भयानक आहे. यांच्या स्टोऱ्या कधी आपण ऐकूया. ठीक आहे. यस. पण ऑन कॅमेरा नाही. ब्रेव्हरी, डेडिकेशन, सिक्युरिटी. नवी दिल्लीत यांचं मुख्यालय आहेत आणि सगळ्यात जास्त तुम्ही बघू शकतात की पंतप्रधानांच्या आजूबाजूला असतात. तर यांची रिक्रुटमेंट किंवा या खूप एकदम रंजक कहाणी आहे एकदम. ठीक आहे. यस. RAF, रॅपिड ऍक्शन फोर्स. आणि एक लक्षात घ्या, रॅपिड ऍक्शन फोर्स ही कोणाची आहे? ठीक आहे. यस. यस. आपल्या प्रश्न सारखा दिसतोय का? ठीक आहे. असं मोठं मन पाहिजे आहे की नाही? यस. तर CRPF ची एक विशेष तुकडी आहे. ठीक आहे. असं काही एखादा समजा दंगा बिंगा झाला किंवा एखादी दंगल सारखी परिस्थिती किंवा तुमचा आपत्ती आली असेल तर इथे हे काम करत असतात. ठीक आहे. तर अग्निप्रतिबंधक कारवाई करणे, पूरग्रस्तांना मदत करणे. ठीक आहे. 25% महिला अधिकारी व कर्मचारी असून केंद्रीय राखीव दलातून भरती झालेले असतात. CRPF मधून
हे भरती झालेले असतात. ठीक आहे. यस. आता झालेलं आपले फक्त एकच आहे, मला माहिती आहे भूक लागलेली आहे आता आपल्याला. ठीक आहे. तर भारतीय तटरक्षक दल, इंडियन कोस्ट गार्ड काय काम करत आहे? यस, वयम रक्षाम, वी प्रोटेक्ट. ठीक आहे. केंद्र सरकारने तटरक्षक दलाची स्थापना 1978 रोजी केली होती. स्वतंत्र लष्करी दलाचा याला काय दिला आपण? दर्जा दिलाय. पण एक लक्षात घ्या, हे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंडर येत नाही, तर हे आता तुमचा गृह मंत्रालयाच्या अंडर हे येत असतं. तर एक लक्षात घ्या, आपली जी काही पाण्याची बॉर्डर आहे, ठीक आहे, तर त्यांना संरक्षण करण्याचं काम कोण करत असतं? हे इंडियन कोस्ट गार्ड. तर जनरली कोणती नाव येते किंवा एखादी समजा संदिग्ध नाव आली असेल, जेव्हा तुम्ही बघू शकता 26/11ची जी कसाब बिसाब गँग आली होती, हे इलिगल नाव येत आले होते, बरोबर ना? तर यांच्यावर पण ठपका ठेवला गेला होता की हे करत काय होते. ठीक आहे. आता परिस्थिती वेगळी असते, कोण काय करत होतं हे आपण नाव ठेवण्यापेक्षा आपण मध्ये गेल्यानंतर काम केल्यावर कळतं की कोण काय करत असतं. आलं लक्षात? ठीक आहे. आणि एक लक्षात घ्या, पोलीस डिपार्टमेंट मध्ये साठी तुम्ही काम करणार आहात, तर पोलीस चार चौघांमध्ये बसून पोलिसांच्या विरुद्ध चकाचक कुटणे, पोलिस काय करतात आणि काय नाही करत. तुम्ही एखाद दिवशी आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला जाऊन फक्त बसा तिथं. ठीक आहे. तर काय करतात काय नाही तुमच्या लक्षात येईल. आणि खूप लोकांना अनुभव असतो, पोलीस चिडचिड करतात किंवा पोलीस ॲरोगंटली बोलतात. तर एवढ्या वर्षापासून आणि रोजचं सकाळी उठण्यापासून बायकोच्या कटकटीपासून तर इथे आल्यानंतर लोकांची कटकट, वरिष्ठांची कटकट, कनिष्ठांची कटकट, सोबत काम करणारे त्यांची कटकट, ते कमी का पब्लिकची कटकट, ते कमी का मग अजून सेवाभावी संस्था, एनजीओ, तथाकथित पुढारी यांची कटकट. त्याच्यामुळे माणूस असा ठेवून गेलेला असतो, व्हिम्जिकल होतो किंवा थोडा चिडचिडा होऊन गेलेला असतो. ठीक आहे. तर स्माइल द्यायची त्यांना आणि सोडून पुढे चालायचं. अलग लक्षात? यस. तर अशा प्रकारे आज आपण या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे. पुढच्या लेक्चरला आपण कायदे बघणार आहोत, IPC, CRPC वगैरे. ठीक आहे. IPC, CRPCचं काय झालेलं आता चेंज झालेले 3 कायदे, तर ते आता आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे. यस. तोपर्यंत अभ्यास करा, सुरक्षित राहा. यस.